शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, दिंडोरी. देवशैनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वणी येथील श्री रामदेवजी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक भजन गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विठ्ठल भक्तीचा अखंड गजर, अभंगाची सुरेल मैफल आणि महिलांच्या भक्तिमय सादरीकरणाने श्री रामदेवजी मंदिर परिसर अक्षरशः पंढीरमय झालाय. या स्पर्धेत तब्बल 40 महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या सुरेल आवाजातून विठ्ठल रुक्मिणीवरील विविध अभंग, भजने आणि भक्तिगीते सादर केली. जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल अशा नामघोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या भावपूर्ण गायनातून विठ्ठल भक्तीचा अनोखा आविष्कार सादर केल्याने उपस्थित भाविकही भक्तिरसात तल्लीन झाले. स्पर्धेचे परीक्षण लीलाबाई पलोड, कांताबाई दायमा व लीलाबाई शर्मा यांनी अत्यंत बारकाईने केले. स्पर्धकांच्या आवाजातील माधुर्य, स्वर, ताल, लय, स्पष्ट उच्चार, सादरीकरणातील भाव आणि भक्तिभाव या निकषांवर गुणांकन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मीनाक्षी शर्मा, द्वितीय क्रमांक वैशाली शर्मा आणि तृतीय क्रमांक आरती शर्मा यांनी पटकावलाय. विजेत्या स्पर्धकांना परीक्षक व नियोजनकर्त्या दायमा यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मोठ्या आकर्षक मूर्ती पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आल्या. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनाही विठ्ठल रुक्मिणीची लहान मूर्ती स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आली आहे. या अनोख्या पारितोषिकामुळे सहभागी महिलांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या भक्तिमय उपक्रमाचं आयोजन कुसुम दायमा, गंगा शर्मा, कविता शर्मा, मोना सिखवाल, प्रीती शर्मा, चारुलता साखला, गुंजन शर्मा, सरोज दायमा, अनुराधा दायमा, जमुना वर्मा, पूनम गौड शर्मा, संध्या आदींसह श्री रामदेव महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रमपूर्वक केले. संपूर्ण कार्यक्रमात विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंगाचे सुरेल गायन आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले वातावरण अनुभवायला मिळाले. देवशैनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम महिलांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा ठरला. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटुळे, वणी.